नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे ईश्वरीला आता चॅलेंज दिलेल्या अंजलीने की 24 तासामध्ये रमाकांत राजशिर्के आणि तुझ्या आईला तो निर्दोष सिद्ध करून दाखव, तरच आम्ही विश्वास ठेवू असं सांगितलेलं आहे। ईश्वरीने ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि ईश्वरीने एवढंच काय तर हेही सांगितलेलं आहे, फक्त मी तेवढंच करणार नाही तर 24 तासांमध्ये माझी आई निर्दोष आहे हे तर मी तुमच्या समोर आणेलच, पण त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दोघांना ज्या व्यक्तीने अडकवलेलं आहे त्या व्यक्तीला सुद्धा मी तुमच्या समोर हजर करणार आहे आणि जे सत्य आहे ते सर्वांच्या समोर आणणार आहे असं आता ईश्वरीने चॅलेंज स्वीकारलेलं आहे। फायनली आता ईश्वरीला समजलेलं आहे की हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ईश्वरी आता या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत आहे आणि कशा पद्धतीने निर्दोष सिद्ध करणार हे आपण पाहणार आहे। त्याचबरोबर वल्लरीने जे काय कारस्थान केलेलं आहे म्हणजेच वल्लरीने आता एक गोष्ट केलेली असते ती म्हणजेच रमाकांतच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केलेली आहे आणि रमाकांतच्या बाबतीत तिने आता पोलिसांना आणून रमाकांतला अटक करण्यापर्यंत तिचा विचार केलेला आहे। या सगळ्यामधून ईश्वरी कशा पद्धतीने सोडवणार आहे हे आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर अर्णव रमाकांतची बाजू कशा पद्धतीने घेतो तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। इकडे ती माहिका म्हणजे ती जी छोटी मुलगी आहे तिला आता मोबाईल सापडलेला असतो। घरात इकडे सगळेजण देवीकडे प्रार्थना करत आहेत की अर्णव सुखरूप असला पाहिजे, एवढंच प्रत्येकाच्या डोक्यात सुरू आहे आणि प्रत्येक जण आपापल्या परीने अर्णवसाठी प्रार्थना करत आहेत। त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही अर्णवला काही होता कामा नये एवढंच प्रत्येकाच्या डोक्यात सुरू आहे। तेव्हा देवाकडे प्रार्थना करत आहेत, मागणं मागत आहेत की अर्णवला काही होता कामा नये, अर्णव सुखरूप असलं पाहिजे एवढंच त्यांच्या सगळ्यांच्या डोक्यात आहे। आणि त्याच वेळेस घडतं असं की आता ईश्वरी फोन पाहत असते, त्याच वेळी आकाशच्या फोनवरती एक फोन येतो, एक अननोन नंबरचा फोन आलेला असतो आणि तेव्हा आकाश तो फोन उचलतो आणि रॉंग नंबर आहे हे त्याच्या लक्षात येतं। आता रॉंग नंबर लक्षात आल्यानंतर ईश्वरी म्हणते की ठीक आहे, म्हणजे आता ते सगळेजण फोन लावून पाहत असतात अर्णवशी काही कॉन्टॅक्ट होतोय का हे त्यांना पाहायचं असतं। आणि नेमकं त्याच वेळेस इकडे आकाश म्हणत असतो की नाही, कोणीच नाहीये। आता मात्र सगळेजण प्रार्थना करत आहेत अर्णवला काही होता कामा नये, अर्णव सुखरूप असला पाहिजे। आणि मग नेमकं ईश्वरी अर्णवचा फोन ट्राय करते आणि त्याच वेळेस एक गोष्ट घडते ती म्हणजेच ती मुलगी जी आहे तिने फोन ऑन केलेला असतो, तिने फोन ऑन करायला आणि इकडून ईश्वरीचा फोन यायला एकदमच गाठ पडते। ईश्वरीचा फोन आला आणि मग ईश्वरी फोन उचलल्यानंतर म्हणते की हॅलो अर्णव सर। इकडून या मुलीला कळत नाहीये कारण तिला तर हा मोबाईल सापडलेला असतो, हा मोबाईल कोणाचा आहे, आपल्याला कोण फोन करते हा प्रश्न तिच्या पुढे असतो आणि ती मात्र म्हणते की कोणाचा फोन आला असेल असं म्हणत ती फोन उचलते। तेव्हा ती म्हणते हॅलो, हा फोन माझ्याकडे, मी इथे चक्री खेळत होते ना तेव्हा मला हा मोबाईल सापडला आहे असं त्या मुलीने सांगितल्याबरोबर ईश्वरी म्हणते तू कुठं आहेस नक्की बाळा, तुझं नाव काय? तेव्हा ती सांगते की माझं नाव माहिका, आता मी इथे चक्री खेळत होते ना तेव्हा मला सापडलाय हा मोबाईल। हे ऐकल्यानंतर ईश्वरी म्हणते मला पत्ता सांग नक्की तू कुठं आहेस ते। तेव्हा माहिका तिला पत्ता सांगते की मी एका कॉलनीत आहे आणि एका गोडाऊनच्या पुढे आहे, इथे मी चक्री खेळत आलेले होते आणि इथे मला हा मोबाईल सापडला आहे। हे ऐकल्यानंतर ईश्वरी म्हणते की अर्णव सरांचा फोन सुरू झालाय आणि त्यांचा मोबाईल जर सापडला असेल तर लवकरच अर्णव सर सुद्धा आपल्याला भेटतील असं ईश्वरी सांगते आणि सगळेजण पाहू लागतात। तेव्हा मात्र ईश्वरी खुश असते, घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद पाहायला मिळत असतो। फायनली कुठंतरी ह्या गोष्टी घडत असतात आणि ईश्वरीलाही तेवढाच आनंद झालेला असतो। ईश्वरी म्हणते की आकाश भाऊजी चला असं म्हणत ईश्वरी आता आकाशला घेऊन जायला लागते आणि मग इकडे रमाकांत देवाचे आभार मानतो, स्वामींचे आभार मानतो, स्वामींच्या कृपेने अर्णव आज सुखरूप आहे, त्याला काही होणार नाहीये हे सगळ्यांना कळलेलं असतं। आणि मग ईश्वरी आणि आकाश जातात, पण नेमकं त्याच वेळेस राकेशने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि राकेशच्या आता पायाखालची जमीन सरकते, कारण काहीही झालं तरीही एक महत्वाची गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे अंजलीने अजून त्या पेपरवरती सह्या केलेल्या नाहीत
अंजली इतर वेळी पेपर वाचत असते, पण आता ह्या राकेशने पेपर दिले तर तिला ते पेपर वाचायचे नाहीयेत, त्याच्यावर डायरेक्ट सह्या करायच्यात. अर्णवने पेपर दिले की मग तिला वाचावे वाटतात. आता राकेश कंपनीत काम करतोय म्हणलं तर तिला असं वाटतं की चला हा माणूस हुशार आहे आणि आपल्या जवळच आहे, हा आपल्याला फसवू शकणार नाही. हा गैरसमज अंजलीचा आहे. इकडे राकेश आता फोन करतो आणि त्या गुंडांना सांगू लागतोय, एक काम तुम्हाला जमत नाहीये करायला, त्याचा मोबाईल तुम्हाला शोधा म्हणलं होतं, तो शोधलेला नाहीये, तो ऑन झालाय, कळतंय का तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार आहे. ते म्हणतात की अहो पण तुम्ही सांगितलं होतं ना फोन बंद आहे तो, मग कसा शोधणार होतो आम्ही. तेव्हा राकेश म्हणतो काही उपयोग नाहीये, कारण ते गुंड सुद्धा तेवढेच चिडलेले असतात. या टकल्याने काम दिलेलं आहे आणि या टकल्याने पैसे पण दिलेले नाहीत आणि त्या गडबडीतच तो गुंड होता आणि त्याच वेळी अर्णवचा फोन त्याच्या खिशातून पडलेला असतो आणि तो हरवलेला असतो. ईश्वरी आणि आकाश दोघंही निघालेले असतात. जेव्हा ईश्वरी आणि आकाश जायला निघतात नेमकं त्याच वेळेस गोष्टी अशा पद्धतीने सुरू झालेल्या आहेत की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. आणि मग ईश्वरी म्हणत असते की आकाश भाऊजी, आपल्याला लवकरात लवकर गेलं पाहिजे, काहीही झालं तरीही आपल्याला लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि मग इकडे ईश्वरी सांगत असते की आता आपण काहीच अंतरावर आलेलो आहोत, बरोबर लोकेशन आहे, कारण त्या मुलीला तिने सांगितलेलं असतं की 10च मिनिटात मी तिथे येते, तू तिथंच थांबाळा. आणि ती मुलगी सुद्धा तो मोबाईल घेऊन तिथंच थांबलेली असते. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे आता ईश्वरी पोलिसांना फोन करते आणि पोलिसांना इन्फॉर्म करते की इथे अशा ठिकाणी मला लोकेशन मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी अर्णव सरांच्या बाबतीतलं आपल्याला काहीतरी धागेदोरे मिळू शकतात, कारण त्यांचा मोबाईल तिथं सापडलेला आहे. इकडे वल्लरी आता एक पेपर घेते आणि म्हणजे तिने पोलीस कंप्लेंट करायचं ठरवलेलं असतं रमाकांतवरती, आणि तिनं पेपर घेते आणि आजीकडे येते. आता आजी पण किती अर्ध्या डोक्याची, जराही विचार करत नाहीये की आपले जावई असे करू शकतील का. जरी त्यांच्या त्या गाठोड्यामध्ये त्या झोळीमध्ये पैसे सापडले असतील तरीही, कारण वल्लरीनं केलेलं कारस्थान, वल्लरीला नेहमीच दुसऱ्याच्या अंगावर शेकायची सवय आहे आणि राकेश तर या बाबतीत किती धूर्त आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. परंतु तरीही आता जेव्हा राकेश हे सगळं बोलणं ऐकतो आणि आजीला वल्लरीने असं सांगितलेलं असतं की आई हे बघा, काही झालं तरी चिंटू आता येईल आणि चिंटू आल्यानंतर तो माणूस याच घरात दिसला तर चिंटूचा फक्त थरकाप उडेल, म्हणून मी तुम्हाला सांगते काही झालं तरीही लवकरात लवकर ही गोष्ट करणं गरजेचं आहे, त्या माणसाला पोलिसांच्या ताब्यात देणं गरजेचं आहे. आता आजीला इमोशनल ब्लॅकमेल केलेलं असतं, राकेशने त्या दोघींचंही हे बोलणं ऐकलेलं असतं आणि राकेश तिथे येतो आणि म्हणतो मला पण मामींचं हे बोलणं पटतंय, मलाही लक्षात येतंय की हो बरोबर आहे, कारण त्यांनी चोरी केलेली आहे तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. परंतु या दोघींच्याही लक्षात आलेलं नसतं. तेव्हा तो ते पेपर घेतो आणि म्हणतो की मामी अंजली त्यांची पण सही घेतो मी, म्हणजे आपली केस स्ट्रॉंग होईल ना. आणि असं म्हणत ते पेपर जे आहे तो घेऊन तो अंजलीकडे येतो आणि अंजलीला विचारतो कन्नू झोपली का. तेव्हा अंजली म्हणते की हो आत्ताच झोपली. तेव्हा तो म्हणतो की अंजली मॅडम ह्याच्यावरती सह्या करा या पेपरवरती. त्यावरती अंजली म्हणते किती काळजी हो, एवढं सगळं झालंय तरीही तुम्हाला एम्प्लॉईची इतकी काळजी आहे, एवढं सगळं तुम्ही त्यांच्यासाठी करताय. तेव्हा राकेश सांगू लागतो की नाही नाही हे ते पेपर नाही आहेत, ते पेपर राहू द्या. त्यावेळेस अंजली म्हणते हो ना आता चिंटू येईलच, तो सह्या करेलच ना त्या पेपरवरती. असं म्हणत अंजलीने तो विषय सोडलेला असतो. तर राकेश तिला सांगू लागतो की हे बघा, हे पेपर तुमच्या वडिलांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करायची आहे त्यासाठीचे आहेत, सगळ्यांनी ठरवलेलं आहे, कारण आता अर्णव आला आणि अर्णवने पुन्हा त्यांना इथं पाहिलं तर अर्णवला धक्का बसेल असं राकेश सांगतो. आणि मूर्ख अंजलीने एकही पेपर न वाचता त्याच्यावर सह्या केलेल्या असतात आणि राकेश स्वतःशीच म्हणत असतो की मी एवढा चालाक आणि हुशार आहे, परंतु माझी बायको मात्र धूर्तच आहे असं राकेश स्वतःलाच सांगू लागतो. इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे त्या गुंडांना आता राकेशने फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं अरे त्याला ते लवकरात लवकर हलवा तिथून, कारण पोलीस जर आले तर खूप अवघड होणार आहे. आणि मग आता ते गुंड इकडे अर्णवला हलवायचं ठरवतात त्या गोडाऊन मधून. तेव्हा त्यांना खूप राग आलेला असतो, हा किती विचित्र माणूस आहे, कारण एकतर आपले पैसे देत नाहीये आणि त्याचबरोबर एवढं सगळं होऊनही या माणसाला जराही काही वाटलेलं नाही. त्यासोबतच इकडे राकेश अंजलीला म्हणत असतो की आता अर्णव सर लवकरच सापडतील, आपण इतके जण सगळेजण वाट बघत होतो, पण त्या पेपरवरती सह्या घेऊन त्याने जे फेक विल आहे ते अडकवण्याचा जो काय डाव आखलेला असतो तो मात्र त्याचा सक्सेस झालेला असतो, कारण मूर्ख अंजलीने एकही पेपर न वाचता त्या पेपरवरती सह्या केलेल्या असतात
आणि तिला जराही त्याचं काहीच वाटत नसतं, कारण जेव्हा अर्णव पेपर देतो तेव्हा मात्र तिला खूप वाचायला येतं आणि आता राकेशने पेपर दिलेत तर तेव्हा तिला पेपर वाचायचे नाहीयेत. अगदी आंधळेपणाने अडाणी माणसासारख्या त्या पेपरवरती बिनधास्तपणे सह्या करून रिकामी होते. इकडे आता लोक ते जे गुंड आहेत ते अर्णवला उचलून घेऊन चाललेले असतात. बरोबर त्याच गोडाऊन मध्ये असतात ज्या गोडाऊनच्या बाहेर ती छोटी मुलगी म्हणजे माहिका उभी असते आणि ते गुंड जे आहेत ते अर्णवला तिथून उचलून घेऊन चाललेले असतात. एका गाडीच्या तिथे येतात, पण त्या गुंडांनाही कळलेलं असतं की हा राकेश काही आपल्याला पैसे देणार नाही आणि आपणच याच्यामध्ये अडकले जाणार की काय, असं म्हणून त्या गुंडांनी तिथे येऊन त्या अर्णवला फेकलेलं असतं आणि अर्णवला तिथे टाकून ते गुंड तिथून गाडी घेऊन पसार होतात. अर्णवला बिचाऱ्याला पुन्हा एकदा त्यांनी ओव्हरडोसच दिलेला असतो, बेशुद्ध केलेलं असतं, इंजेक्शन दिलेलं असतं आणि हे गुंड मात्र तिथून गायब झालेले असतात. तेव्हा ईश्वरी आणि आकाश दोघंही तिथे येतात आणि तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की एकच मिनिट आकाश भाऊजी, मी फोन करते त्या मुलीला, असं म्हणत ईश्वरीने त्या मुलीला फोन केलेला असतो आणि ती मुलगी म्हणते की चालेल मी आले. म्हणजेच ईश्वरी ही गेटच्या जवळ आलेली आहे हे तिला कळलेलं असतं आणि त्यासाठी आता तिने फोन केलेला असतो. जेव्हा आता ईश्वरी गेटच्या समोर आलेली असते तेव्हा मात्र ती मुलगी म्हणते की हा फोन, आणि मग फोन दिल्यानंतर पुन्हा गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता ईश्वरी तिला विचारते हा फोनच्या दादाचा आहे, तो दादा कुठे माहितीये का तुला? तेव्हा ती मुलगी सांगू लागते की हो माहितीये मला, आणि असं म्हणत ती अर्णवकडे घेऊन जाते. आता अर्णवकडे घेऊन गेल्यानंतर ईश्वरी आणि आकाश दोघंही पाहतात अर्णवचे हात बांधलेले असतात, तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो. ईश्वरी अर्णव सर उठा, मी आले ईश्वरी सांगत असते, पण अर्णव मात्र बेशुद्धच असतो. ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं. ईश्वरी म्हणत असते की काय झालं असेल, कुठे असतील अर्णव सर, नक्की काय प्रॉब्लेम असेल हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे पोलीस त्याचबरोबर बाकीचे सगळे लोक तिथं असतात आणि त्यावेळेस मात्र इकडे आता पोलीस पण आलेले असतात. मग आकाश सांगतो की हे बघा ती मुलगी आहे ना तिथे, तिला माहिती आहे सगळं. आणि त्याचबरोबर त्या मुलीला जेव्हा पोलीस विचारतात की कुठं होते हे सगळे, काय झालेलं आहे, तेव्हा ती मुलगी सांगते की त्या गोडाऊन मधून इथं आणलेलं होतं त्या लोकांनी. मग पोलीस त्या गोडाऊनकडे जातात. म्हणजे खरं तर देवी आईच ईश्वरीच्या मदतीला धावून आलेली आहे. त्यासोबतच ईश्वरी आणि आकाश दोघंही अर्णवला जवळ घेतात, त्याला समजवत असतात, त्याला उठवत असतात, पण अर्णव काही एवढ्या लवकर शुद्धीवर येत नाही. शेवटी कसा बसा त्याला जागा करून ईश्वरी आणि आकाश अर्णवला घेऊन घरी येतात. आल्यानंतर डॉक्टरांना बोलवलेलं असतं, डॉक्टर तिथे येतात, चेकअप करतात. मग रमाकांत विचारतो की काय झालं चिंटूला, नक्की तो बरा होईल ना? तेव्हा मात्र रमाकांतला डॉक्टर सांगू लागतात की हे बघा त्याला ना इकडे ओव्हरडोस दिलेला आहे, गुंगीचं औषध जे दिलेलं आहे त्याचा ओव्हरडोस झालेला आहे, थोडा आराम करू द्या, बरं वाटेल त्याला. तर ईश्वरी सगळ्यांना म्हणते की चला आपण सगळे बाहेर जाऊया, असं ईश्वरी आणि आजी सांगत असतात. तेव्हा मात्र डॉक्टर म्हणतात की फक्त त्यांना आरामाची गरज आहे, त्यांना आराम करू द्या, एकदा त्यांनी आराम केला की ते बरे होतील, असंही सांगितलं जातं. आता त्याचबरोबर इकडे अर्णव मात्र ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी तिथे पाहत असतो, हे सगळं घडत असतं, तेव्हा मात्र अर्णव तिथे असतो आणि आता ईश्वरी तिथे असते. ईश्वरी अर्णवच्या डोक्यावरून हात फिरवते. रमाकांत सुद्धा तिथून आता बाहेर गेलेले असतात आणि ईश्वरी पाहत असते. सगळेजण गेलेले आहेत, पण सगळ्यांच्या डोक्यात वेगवेगळे विचार सुरू आहेत. वल्लरीने आता वेगळंच कारस्थान करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच वेळी आजी सुद्धा तिथं आहेत. आजींनी आणि आता आजीने सह्या केल्यामुळं एक मोठं कांड घडलेलं आहे आणि ते कांड सुद्धा समोर येणार असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आता जागा झालेला असतो. अर्णव ईश्वरीला तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मला सगळं सांगायचंय, आपल्या दोघांबद्दल सांगायचं आहे, असं तो तिला सांगत असतो. पण त्या दिवशी रमाकांत आले म्हणून हे सगळं राहिलेलं आहे, असं ते तिला खुणवत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की अर्णव सर आराम करा, तुम्ही काही बोलू नका, तुम्ही पहिला आराम करा, आराम करणं गरजेचं आहे, असं ईश्वरी त्याला सांगू लागते. अर्णव मात्र म्हणत असतो की नाही मी सिंदूर, मला काहीतरी सांगायचंय तुला, मला बोलू दे, असं अर्णव सांगत असतो. त्यासोबतच अर्णव स्वतःला ईश्वरीला तो समजून सांगत आहे, तिला समजून घेत आहे, त्याच्या मनात काय चालू आहे त्याबद्दल सुद्धा तो बोलत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे रमाकांत आता अर्णवच्या जवळ आलेले असतात आणि देवीचा अंगारा जो आणलेला असतो तो अंगारा त्याला लावत असतात. त्यासोबतच अर्णव आता जागा होतो आणि तो म्हणतो डोंट टच मी,
तुम्ही बाजूला व्हा, दूर व्हा इथून, तुम्ही बाजूला व्हा, असं म्हणत तो रमाकांतला बाजूला करत असतो. रमाकांत म्हणत असतो की अरे बाळा ऐक ऐक चिंटू, अशक्तपणा आहे तुला अजून, असं नको करू, असं ते सांगत आहेत. पण अर्णव ऐकायलाच तयार नाही. ते त्याला आधार देत असतात, पण अर्णव त्यांनाच झिडकारत असतो आणि तिथून बाहेर जायचा प्रयत्न करत असतो. तेव्हा ते म्हणत असतात की अरे चिंटू ऐकून घे, पण अर्णव म्हणत असतो की नाही, तुम्ही मला टचही करू नका, असं अर्णव सांगतो. तेव्हा मात्र ते त्याच्यासोबत खाली येतात. अर्णव आता जिना उतरत खाली आलेला असतो. मामा आजी सगळेजण तिथं असतात आणि अर्णव तिथं आलेला आहे. तेव्हा ईश्वरी आणि आकाश दोघंही तिथं आलेले असतात. ईश्वरी आणि आकाश औषध आणण्यासाठी बाहेर गेलेले होते आणि आता ते औषध घेऊन पोहोचलेले आहेत. तेव्हा मात्र अर्णव तिथं आलेला असतो आणि मग अंजली मात्र म्हणत असते की हा माणूस काय करतोय, माझ्या चिंटूच्या जवळ हा माणूस काय करतोय, असं अंजली म्हणून दाखवत असते. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की अंजलीताई शांत व्हा, चुकताय तुम्ही, तुमच्या लक्षात येत नाहीये तुम्ही काय बोलताय ते, असं म्हणत अंजलीला ती शांत करू लागते. तेव्हा अंजली म्हणते काही चुकीचं नाहीये, कारण जे काय आम्ही बोलतोय त्यामध्ये अर्थ आहे आणि म्हणूनच आम्ही सगळं बोलत आहोत, असं ती सांगू लागते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अंजलीताई तुम्हाला वाटत असेल पण तुम्ही जे बोलताय ते पूर्णपणे चुकीचं आहे. बाबांना त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न तरी करू द्या, त्यांची बाजू काय आहे ते ऐकून तरी घेतली पाहिजे, असं ईश्वरी सांगू लागते. तेव्हाही अंजलीचं म्हणणं असतं की नाही, त्यांची काय बाजू आहे आणि त्यांची का बाजू ऐकून घ्यायची आहे, असं म्हणत आता ती बोलायला सुरुवात करते. त्यासोबतच इकडे आजी म्हणत असते बाद झालं, या सगळ्यामुळे तर चिंटू गेलेला होता आणि पुन्हा आलं की हे सुरू झालेलं आहे, बंद करा हे सगळं, असं आजी सगळ्यांना सांगू लागते. अर्णवने तर डोक्याला हातच लावलेला असतो, कारण अर्णव ऐकूनच घ्यायला तयार नाहीये आणि ईश्वरीचं म्हणणं आहे की एकदा ऐकून घेतलं पाहिजे, त्यांना काय म्हणायचंय ते. चोर म्हणायचं नाही, कारण ते चोर नाहीये, त्यांच्यावरती चोरीचा आरोप केलेला आहे, तो सिद्ध झालेला नाही. तेवढ्यातच वल्लरी तिथं पोहोचते. ती पोलिसांना घेऊन आलेली असते. तिचे आता वेगळेच नखरे असतात, तिच्या डोक्यात काहीतरी वेगळंच असतं आणि त्या पद्धतीने ती वागत असते. जेव्हा ती पोलिसांना घेऊन तिथं येते तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. या सगळ्यामधला धूर्त जो आहे तो राकेश एकदम मूर्ख असा माणूस आहे. त्याला जराही वाटत नाहीये की त्याने आजपर्यंत जे काही कांड केलेले आहेत ते इतके केलेले आहेत की त्याला जराही लाज वाटत नसते. आता मात्र वल्लरी पोलिसांना घेऊन येते आणि पोलिसांना सांगू लागते की तुम्हाला एक सांगायचं आहे, ते म्हणजे या माणसाने घरामध्ये चोरी केलेली आहे. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, ही घरातली गोष्ट आहे, घरातली भांडणं आहेत, जो पूर्वीची जी भांडणं आहेत ते उकरून काढून या व्यक्तीला त्रास दिल्याचा प्रयत्न केला जातोय. बाबांनी असं काहीही केलेलं नाही असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अंजली म्हणते की ठीक आहे, तुला एक संधी दिली जाईल, 24 तासाच्या आत तू रमाकांत राजशिर्के आणि तुझी आई या दोघांनाही निर्दोष सिद्ध करायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे, चॅलेंज मी स्वीकारलेलं आहे, 24 तासांच्या आत मी माझी आई आणि बाबा या दोघांनाही निर्दोष सिद्ध करेल आणि त्यांना अडकवणारी जी व्यक्ती आहे ती तुमच्या सगळ्यांच्या समोर मी हजर करणार आहे, असं ईश्वरी सांगते. आता मात्र ईश्वरीने हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे. तेव्हा मात्र वल्लरी पाहतच राहते. तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण ज्या पद्धतीने हे सगळं घडलेलं आहे त्यावरून तर स्पष्ट होत असतं की या सगळ्यामध्ये वल्लरी सामील होती आणि जर का हे सगळं जर अशा पद्धतीने सुरू झालं तर मात्र वल्लरी पूर्णपणे अडकणार असते, कारण काहीही झालं तरीही हे सगळं करणारी एकमेव व्यक्ती ही वल्लरी आहे आणि तिची मात्र वाटच लागणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.